नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2021साठी STI यासाठीची जी रिकमेंडेशन म्हणजेच शिफारस यादी आहे, जी सिलेक्शन प्रोसेसमधून त्याचबरोबर वेटिंग यादी आहे म्हणजेच प्रतीक्षा सूचीमधून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता, जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021साठी राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 9 जुलै 2022 आणि 24 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021च्या कर निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल संबंधित उमेदवारांना अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आयोगाने राज्य कर निरीक्षक संवर्गातील शिफारस केलेल्या एकूण 609 उमेदवारांपैकी 20 लॉट 1 आणि 29 लॉट 2 अशी एकूण मिळून 49 उमेदवारांना नियुक्ती न स्वीकारल्यामुळे 49, तदनंतर 14 लॉट 3 आणि 16 लॉट 4 त्याचबरोबर 24 लॉट 5 या उमेदवारांची प्रतीक्षा यादीतून शासनाकडे शिफारस करण्यात आली. आता 16 उमेदवारांनी नियुक्ती न स्वीकारल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची शिफारस करावयाची विनंती शासनाने आयोगास केली आहे. त्यामुळे आयोगाच्या प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांच्या गुणवत्ता यादीतील गुणवत्ता क्रमानुसार वर्गवारी व शासनाने कळवलेल्या रिक्त प्रवर्गनिहाय पदे इत्यादी बाबी विचारात घेऊन लॉट 6 16 उमेदवारांची त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या प्रवर्गातील आरक्षित जागांसाठी शिफारस करण्यात येत आहे. सदर प्रतीक्षा यादी शिफारसनुसार ठरलेल्या उमेदवारांचा निकाल उमेदवाराच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. यानंतर प्रस्तुत प्रतीक्षा यादीनुसार नियुक्तीस शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारसी सदर परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठार्थ नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल. याबद्दलची जी डिटेलमध्ये माहिती आहे, जी शिफारस यादी आहे नवीन, जी प्रतीक्षा यादीमधून सिलेक्ट केलेले 16 उमेदवार आहेत, यांची यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. आता हे जे 16 यादीतील उमेदवार आहेत, यांची कागदपत्र पडताळणी येऊन त्यांची पुढे सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली जाईल. अशा पद्धतीने MPSC राज्यसेवा दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीचा निकाल जो आहे, यानुसार नवीन यादी शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर नवीन भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.